मित्रांनो, आपल्याकडे घोटाळे भ्रष्टाचार हे काय नवीन नाही। भ्रष्टाचाराची घोटाळ्यांची नवनवीन प्रकरणे जी आहेत ती समोर येत असतात। असाच एक धक्कादायक प्रकार जो आहे तो दौंड नगर परिषदेच्या जनावरे फिरणारी त्यांना पकडण्याचा जे ठेका दिला होता त्यामध्ये ठेकेदाराने एकूण 53 गोवंश जातीची जनावरे जी आहेत ती गोशाळेत जमा न करता अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आला आणि या प्रकरणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी जो आहे तो दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे। नेमकं हे सर्व प्रकरण काय आहे हे आपण आता विस्ताराने जाणून घेणार आहोत। शहरामध्ये अनेक मोकाट जनावरे जी आहेत ती रस्त्याने फिरत असतात आणि या मोकाट जनावरांना पकडण्यासाठीचा ठेका जो आहे तो दौंड नगर परिषदेच्या वतीने किरण डिस्ट्रीब्युटर्स नावाच्या एजन्सीला जो आहे तो देण्यात आलेला होता आणि या एजन्सीकडून मोकाट जनावरे पकडण्याचं काम जे आहे ते केलं जात होतं आणि दिनांक 9 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी या कालावधीमध्ये किरण डिस्ट्रीब्युटर्स यांनी दौंड शहरात मोकाट फिरणारे गाई व बैल असे एकूण 53 जनावरे जी आहेत ती पकडली होती आणि ही पकडलेली जनावरे जी आहेत ती त्यांना जे कॉन्ट्रॅक्ट दिले होतं त्यानुसार त्यांना गोशाळेमध्ये जमा करावायची होती। मात्र त्यांनी ही जनावरे गोशाळेमध्ये जमा केली नसल्याचं समोर आलं आणि या प्रकरणी आता दौंड नगर परिषदेचे मुख्याधिकारी जे आहेत अवधूत तावडे यांनी जे आहेत ते आता दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा जो आहे तो संबंधित ठेकेदारावरती दाखल केलेला आहे। किरण वांबिरे असं या ठेकेदाराचं नाव आहे। दौंड पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम 316/5 यानुसार हा गुन्हा जो आहे तो दौंड पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेला आहे। एकंदरीतच बघितलं तर हा अतिशय धक्कादायक असा प्रकार जो आहे तो दौंडमध्ये घडलेला आहे। आता या प्रकरणामध्ये नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गोवंशाची कत्तल होऊ नये यासाठी देखील सरकार प्रयत्न करत असून यासाठी एक प्रतिबंधक कायदा देखील सरकारने आणलेला आहे आणि तरी देखील आता जर आपण पाहिलं तर अतिशय धक्कादायक हे प्रकरण म्हणावं लागेल, कारण नगर परिषदेने दिलेल्या जे मोकाट जनावरे आहेत ते पकडून देण्याच्या ठेक्यातच जी जनावरे पकडण्यात आली होती त्याच जनावरांचा अपहार जो आहे तो करण्यात आलेला होता आणि या ठेकेदारास संबंधित जी जनावरे आहेत त्याबाबतचं जनावरे पकडली होती त्याबाबतचं बिल देखील दौंड नगर परिषदेकडून देण्यात आल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते। याबाबतची जी कत्तल होते किंवा याबाबतची जी हत्या होते यामुळे या प्रकरणात आता अनेक तर्कवितर्क जे आहेत ते सध्या लढवले जात असून हे जी सर्व 53 जनावरे जी पकडण्यात आलेली होती ती नेमकी या जनावरांचा अपहार नेमका कशा पद्धतीने झाला हा मोठा प्रश्न जो आहे तो सध्या उपस्थित केला जातोय, कारण ही जनावरे कत्तलीसाठी तर विकण्यात आलेली नाहीत ना असा आरोप जो सध्या गोरक्षकांकडून केला जातोय। यामुळे जर ही जनावरे कत्तलीसाठी विकण्यात आले असतील तर हा अतिशय धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल। आता या संपूर्ण प्रकरणाची दखल जी आहे ती गोसेवा आयोगाकडून घेण्यात आल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते आणि याबाबत गोसेवा आयोगाकडे अक्षय वाघमारे यांनी तक्रार जी आहे ती दाखल केली होती। यानंतर शेखर मुंदडा जे गोसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे। हा जो कंत्राटदार आहे त्याने जी ही जी 53 जनावरे पकडलेली होती ती नेमकी कोठे दिली तर याबाबतचा एक अहवाल जो आहे त्यानुसार कंत्राटदारांनी पकडलेल्या जनावरांपैकी 39 मोकाट जनावरे जी आहेत ती बंद असलेल्या एका गोशाळेला दिल्याचा अहवाल नगर परिषदेकडे सादर करून करण्यात आला होता आणि यानंतर ही जी रक्कम आहे ती रक्कम संबंधित ठेकेदाराला नगर परिषदेकडून देण्यात आली होती। एकंदरीतच पाहिलं तर हा संपूर्ण प्रकार धक्कादायक आहे। नेमकं यामध्ये कोण कोण सामील आहे, ही जनावरे कत्तलखान्यामध्ये विकण्यात आली का आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये या ठेकेदाराला कोण पाठीशी घालतंय का असे अनेक प्रश्न जे आहेत ते सर्वसामान्य नागरिकांकडून सध्या उपस्थित केले जात आहेत। या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी होण्याची शक्यता जी आहे ती सध्या व्यक्त केली जाते। यामुळे या प्रकरणातून आता नेमकं काय समोर येतंय, नेमकं काय घडलं आणि चौकशीतून नेमकं काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। LS मराठीसाठी रिपोर्टर सचिन आव्हाड, दौंड।